नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत उद्धव ठाकरे. विधानसभेच्या महासंग्रामासाठी ते सज्ज झालेले आहेत. झंझावाती दौरा त्यांचा लवकरच सुरू होणार आहे. कदाचित महाराष्ट्रातला सभांचा विक्रम त्यांच्या नावावर यंदा नोंदला जाईल. मी उद्धव ठाकरेंना विचारणार आहे की सत्तेचं शिवधनुष्य उचलण्यासाठी त्यांची काय तयारी आहे. ते मुख्यमंत्री होणार आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेसाठी ते काय करणार आहेत? उद्धव ठाकरे, माझा पहिला प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे आणि तुमचा दौरा सतत चालू असतो, पण या वेळेला या निवडणुकीमध्ये तुम्ही विशेष लक्ष घालताय. काय आहे ही निवड? जीवनमरणाची लढाई आहे. सत्ता हातात घेतल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही आहात. निवडणुका येतात आणि निवडणुका जातात. शिवसेनेला 42-43 वर्षे झाली. ह्या एवढ्या कालखंडामध्ये किती निवडणुका आल्या आणि किती गेल्या आठवत नाहीत मला. प्रत्येक निवडणुकीचं एक काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की ही केवळ निवडणूक नाही, तर हा एका वेगळ्या अर्थाने स्वातंत्र्य लढा आहे. आता तुम्ही म्हणाल स्वातंत्र्य लढा म्हणजे काय? मग 1947 साली मिळालं ते काय? मी स्वातंत्र्य वेगळ्या दृष्टीने बघतो. त्यावेळेचा जो लढा होता, 150 वर्षाच्या परकीयांच्या गुलामगिरीतून आपण मोकळे झालो. परके गेले, इंग्रज गेले आणि काँग्रेस आली. आज सुद्धा प्रश्न तेच आहेत. त्यावेळेला एक स्वातंत्र्य आपला अस्मितेचा आणि अर्थातच देशाभिमान म्हणून जो काय आहे त्याचा हा सगळा लढा होता. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की आता आपलं सरकार आलं. हे आपलं सरकार आपले प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. पण आता 60 वर्षे होऊन गेल्यानंतर सुद्धा अजूनही अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पुढे तुम्ही जातच नाही. आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे की या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलनं करावी लागतात. महागाई वाढते, आंदोलन कर. विजेची दरवाढ होते, आंदोलन कर. वीज नाही, आंदोलन कर. गावामध्ये शेतीमध्ये खतं नाही, आंदोलन कर. किती म्हणजे प्रश्नच प्रश्न. आणि तेव्हा लाठ्या चालवणारे आणि गोळ्या घालणारे हे परके होते, आता हे काँग्रेसवाले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जीवनमरणाचा लढा आहे आणि हा स्वातंत्र्य लढा आहे. काँग्रेस जसं त्यावेळेला इंग्रजांना आपण चालते व्हा सांगितलं होतं, तसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चालते व्हा ही सांगण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चालते व्हा असं सांगण्याची वेळ आली असं तुम्ही म्हणताय. लोकसभेच्या वेळेलाही तुम्ही इतकेच आक्रमक होतात, पण तुम्हाला अपेक्षित जे यश होतं ते तेव्हा तुम्हाला मिळालं नाही. आता तुम्ही त्याचं काय विश्लेषण केलं? हे यश का मिळालं नाही? ग्रामीण भागामध्ये यश मिळालं. मी त्याच्यानंतर शिवसेना भवनमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेला ग्रामीण भागात आम्हाला यश मिळालं. मराठवाड्यामध्ये आमचे 4पैकी 3 खासदार आले. एक अगदी थोडक्यामध्ये आमची जागा गेली ती सुद्धा धाराशिवची, उस्मानाबाद. नंतर पुण्यामध्ये जिकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तेव्हा एक अशी हवा होती की शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार. आपणच मला प्रश्न विचारला होता आणि त्या राष्ट्रवादीला आम्ही घरात घुसून त्यांचा पराभव केला. शिरूरची जागा जिंकले आमच्या आढळराव. त्याच्यानंतर मावळ जो नवीन मतदारसंघ झाला ती जागा आम्ही जिंकलो. कोकणातली जागा आणि कोकण रायगड ती जागा जिंकलो. कधी नव्हे ती शिर्डीची जागा जिंकलो. दुर्दैव आमचं आढळते ठाणे, मुंबई आणि नाशिक. मी तुम्हाला इथे स्पष्टपणे विचारतो की मुंबई, ठाणे, नाशिक पुन्हा एकदा अगदी अटीतटीचा सामना इथेच होणार आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये 288 जागांपैकी 70हून अधिक जागा आहेत. इथेच मनसेने गेल्या वेळेला तुमचं नुकसान केलं. या वेळेला तुमची स्ट्रॅटेजी मनसेबरोबर काय आहे? मी मगाशी जे सांगितलं, गेल्या वेळेला लोकांनी मनसेला मत दिलं. 1% असतो त्याच्यात. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकले हे तर दुर्दैवाने सत्य आहे. परंतु आता सगळ्यांना कळलेलं आहे की आपण त्यांना मत दिलं म्हणजे थेट काँग्रेसला मत जाते. आणि बदल करायचा असेल तर मग जे सरकार चालवू शकतात अशांनाच आपलं मत दिलं पाहिजे. हाही एक विचार आज मला अत्यंत प्रभावीपणे किंवा प्रबळपणे लोकांच्या मनात दिसतोय की उगाच कोणाला तरी मी मत देणार नाही. समजा माझ्यासमोर उमेदवार आहेत, हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, या पक्षाची पार्श्वभूमी काय आहे आणि हे सत्ता चालू शकतील की नाही, हे चांगलं सरकार देऊ शकतात की नाही, ह्या विचाराने आता लोक मतदान करतील. तुम्ही एक महत्त्वाचं विधान करताय, म्हणजे यावेळेला लोक जे सत्तेत येऊ शकतात त्यांना, आणि दुसरं म्हणजे विनेबल आहे की नाही कॅन्डिडेट, जिंकू शकतो की नाही, नुसता मतं फोडू शकतो की नाही, म्हणून मनसेला लोक देणार नाहीत मतं असं तुमचं म्हणणं आहे? अगदी नक्की. की मनसे सत्तेत येणार नाही? त्यांनी ते सांगितलंच आहे आणि ते काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत हेही सांगितलेलं आहे. IBN लोकमतच्या मुलाखतीत राज ठाकरे असं म्हणाले
की आम्ही एक दबाव गट म्हणून काम करू आणि त्यांची अशी अपेक्षाच नाहीये ते सत्तेत येतील, हेच महत्वाचं कारण वाटतंय तुम्हाला? अगदी नक्की, कारण आता लोकांना सरकार पाहिजे, लोकांना आता कामं करून पाहिजेत. मला एक क्षेत्र असं सांगा की जिकडे हे सरकार यशस्वी झालेलं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणतंय लोकांमध्ये बदलाची भावना खूप प्रभावी आहे. बदलाची भावना प्रभावी आहे, बरोबर आहे. पण मी पुन्हा एकदा मनसेकडे येतो. मनसेविषयी जास्त बोलायला तुम्हाला आवडत नाही, मला माहिती. आवडत नाही म्हणजे माझ्या समोर तो विषय नाहीये. नाही, बरोबर आहे. नाही, मी गेल्या वेळेला आपण लोकसभेच्या वेळेला सुद्धा मला हा प्रश्न विचारला होता. ज्या वेळेला मी लोकांमध्ये फिरतो त्यावेळेला त्यांचे प्रश्न पाहिल्यानंतर अक्षरशः अस्वस्थता येते आणि मग ती अस्वस्थता एकदा आल्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसत नाही. माझा शत्रू कोण हे जर मला माहिती नसेल. तुमचा शत्रू कोण आहे? माझा शत्रू अगदी स्पष्टपणे राजकारणामध्ये सांगायचं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी. राज ठाकरे मनसे तुमचा शत्रू नाहीये? शत्रू नाही, कारण त्यांनी आतापर्यंत त्यांचं कर्तृत्व काय. जर लढायचं असेल तर प्रबळ शत्रूशी लढावं. प्रबळ शत्रूशी लढायचं आपल्याच माणसांसमोर करून. मला तुम्ही सांगा ना, आतापर्यंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने जे काम केलेलं आहे, अगदी शिवशाहीचं सरकार होतं, त्या सरकारची सुद्धा आता लोक आठवण करतायत. आता तूर डाळ 100 रुपये किलो वगैरे 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 सगळं हाहाकार झालेला आहे. पण आपल्याला आठवत असेल की मंत्रालयाच्या समोर आम्ही 5 वर्षे फलक लावला होता, जे आम्ही वचन दिलं होतं की 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार. तो फलकच आम्ही लावला होता आणि वस्तूंचे भाव आम्ही वाढू दिले नव्हते. आणि नुसतेच बोर्डावरती ते ठेवले नव्हते, तर दुकानात सुद्धा ती डाळ उपलब्ध होती. रिलायन्स विरुद्ध शिवसेनेने आंदोलन केलं. 2 दिवसांनी सामनामध्ये रिलायन्सची जाहिरात आली पहिल्या पानावर. त्यांनी असा आरोप केला की हा मानसिक भ्रष्टाचार आहे. तुमचं काय उत्तर आहे? मी रिलायन्सवरती आंदोलन केलं आणि त्याची जाहिरात दुसऱ्या दिवशी छापली. म्हणजे सामना काय रिलायन्सने विकत घेतला नाही. सामना विकत घेणं म्हणजे रोजचा सामना मिळत नाही मी, पण एकूणच सामना आणि शिवसेनेला विकत घेण्याची कोणाची ताकद नाही आणि हिंमत पण नाही. देशापुढे एवढे प्रश्न आहेत, त्यात आता इलेक्शन्स. बाबा, परिस्थिती कठीण असली ना तरी आता सुधारतीये. तरुण आहेस रे तू अजून. नाही बाबा, शेती आणि उद्योगाची भरभराट होती, देशातील गुंतवणूक वाढते आणि रोजगारही निर्माण होत आहेत. कॉलेज संपलं की मला नोकरी लगेच मिळेल. बघा, आपले चिरंजीव जाणते झाले, मोठे झाले. थोडी परीक्षा घेतली रे तुझी. म्हणजे तुम्ही सुद्धा? हां, आमच्या दोघांचं मत साहेबांच्या राष्ट्रवादीला. दोघांचं नाही, आपल्या सगळ्यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. राष्ट्रवादी काँग्रेस. अरे यार, तू दररोज नवीन शर्ट घालून नको येऊ यार, आम्हाला पनिशमेंट मिळते. हा तर माझा जुना शर्ट आहे. काय? चकित झालात? नव्यासारखे वाईट सवय तर महाराष्ट्राच्या नव्या लाईफसाठी मतदानाचा हक्क बजावा. तुमचं एक मत बनू शकतं महाराष्ट्राची ताकद. निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सत्तेच्या या खेळातल्या लढवयांची आता सुरू आहे शर्थीची लढाई. काय आहेत त्यांचे डावपेच, काय चाललंय त्यांच्या मनात. IBN लोकमत पुन्हा एकदा घेऊन येत आहे सत्तापटावरच्या मोहऱ्यांना खास तुमच्या भेटीला. ग्रेट भेट इलेक्शन स्पेशल, सोमवार 5 ऑक्टोबर ते शुक्रवार 9 ऑक्टोबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजता आणि रात्री 11:30 वाजता फक्त IBN लोकमतवर. सादर करता जियो बेफिकर विद बजाज अलियांस. SMS सुपर @56070. प्रायोजक गुड नाईट ॲडव्हान्स, आनंदाचे क्षण निरंतर. प्रायोजक एव्हर यूथ मेन्स एक्स्ट्रा स्किन केअर फॉर मेन. एप एक्स्ट्रा LD, एक्स्ट्रा चलाओ एक्स्ट्रा कमाओ. आणि दिस दिवाळी सेलिब्रेट विथ गोदरेज अप्लायन्सेस. लोकांना बदल हवाय असं तुम्ही म्हणताय, तुम्ही फिरताय, कदाचित ही भावना तुम्हाला जाणवली असेल, भिडली असेल. मी पुन्हा मनसेकडे येतो.
तुम्ही रागू नका माझ्यावर, पण मी अशासाठी आप नाही मन से निकाल दो. नहीं मन से मैं निकाल लूंगा, लेकिन मन से ये पॉलिटिकल रियालिटी भी है. ठीक आहे, बोला. तर राजकीय वस्तुस्थिती आहे म्हणून मला त्याच्याकडे यावंसं वाटतं, राज ठाकरे या व्यक्तीकडे नाही. मला असं वाटतं की तुम्ही बघताय की लोभी म्हणालात की मनसे सत्तेत येणार नाही म्हणून लोक तिला मतं